मी आज 10 नोव्हेंबर रोजी महाराजांच्या दर्शनासाठी आलेलो आहे। शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोठा 10 नोव्हेंबरलाच काढलेला होता। महाबळेश्वर मधून निघाल्यानंतर घाटातून प्रवास करत करत आम्ही प्रतापगडाच्या पायथ्याशी पोहोचलो। प्रतापगडाच्या पायथ्याशी उभे राहिल्यावर समोर उभा असलेला भव्य आणि अभेद्य बुरुज जणू इतिहासाची साक्ष देत आपल्याला शौर्याची कहाणी सांगतो। किल्ल्याच्या सुरुवातीला आम्हाला एक गाईड भेटला। गाईडचे फक्त 600 रुपये ते आम्ही भरत आहे। माझं नाव आहे दिनेश कासुर्डे। समोर बघा अफजल खानाची कबर दिसतं का? व्हाईट व्हाईट दिसतंय बघा। तर लाईटचा पोल आहे ना, त्याच्या खाली बघा 2 थडगे दिसत आहेत। जी मोठी आहे ती अफजल खानाची आहे आणि बाजूला छोटी दिसते बघा। अफजल खानाचा बॉडीगार्ड होता ना सय्यद बंडा। महाराजांची ना अफजल खानाची भेट झाली ना, तो प्रतापगडचा पायथा। महाराजांनी शामियाना उभारला होता ना गडाच्या पायथ्याला, मग तो हा शामियाना। अफजल खान काय इकडे वरती आला नाहीये, भेट तिकडे झाली आहे। तुम्ही आता महाबळेश्वरात ना आलात ना, तुम्हाला खाली रस्त्यामध्ये नदी लागली बघा, कोयना नदी लागली तुम्हाला। कोयनेचं बॅकवॉटर लागलं तिकडे। अफजल खानाने सैन्य ठेवलं तिकडे 12,000 आणि त्याचा बॉडीगार्ड होता सय्यद बंडा। त्याचा वकील होता कृष्णाजी भास्कर कुलकर्णी आणि निवडक 10 जण घेऊन अफजल खान इथे आला। ऍक्च्युली बघा त्याला इथे बोलवलं महाराजांनी, कारण जिकडे कोयना नदी आहे ना तिकडे पूर्ण मैदान आहे। मग महाराज गड उतरून मैदानामध्ये जाऊन लढाई करू शकत नव्हते, कारण महाराजांच्याकडे सैन्य कमी होतं। मग काय केलं महाराजांनी? खानाला वरती बोलवला। प्रतापगडाच्या पायथ्याला त्यांनी शामियाना उभारला, जिथे थांबला अफजल खान। आता शामियाना म्हणजे कापडी तंबू होता। आणि नंतर मग महाराज गडावरून आपला बॉडीगार्ड जिवाजी महाले, महाराजांचे वकील होते गोपीनाथ पंत बोकील आणि निवडक 10 जण घेऊन महाराज खानाच्या तिकडे भेटीला गेले। अफजल खानाची हाईट होती 7.25 फूट। दिपाड होता अफजल खान, ताकद भरपूर होती। महाराजांची हाईट कमी होती, 5.5 फूट होते महाराज। पण महाराज ज्यावेळी खानाच्या भेटीला गेले ना, ते पूर्ण तयारी करून गेले। डोक्यावरती आहे ना जिरे टोप घातला, अंगामध्ये जॅकेट असतं बघा लोखंडाचं, त्याला मराठीत बोलतात चिलकत। चिलकत घातला महाराजांनी, कमरेला बिचवा लपवला आणि हातामध्ये वाघाच्या नका, वाघ नका सुद्धा लपवली ना महाराजांनी। ही 4 बोट आहेत बघा, वर्ण बोटांमध्ये अंगठ्या आणि आतल्या साईडला वाघ नक। म्हणजे महाराज पूर्ण तयारी करून तिकडे खानाच्या भेटीला गेले। मग ज्यावेळी शामियानामध्ये प्रवेश केला ना महाराजांनी, काय केलं? प्रथम अफजल खानाने महाराजांना असं भेटीचं आलिंगन दिलं। महाराजांची मान त्याने काकेमध्ये दाबली आणि महाराजांच्या पाठीमध्ये खंजीर असतो बघा, त्याचा वार केला। पण अंगामध्ये ना चिलकत घातल्यामुळे महाराज वाचले, वरचा अंगरखा फाटला। महाराजांना कळलं की खानाने गद्दारी केली, वार केला आपल्यावरती, म्हणजे खानावरती वार आपल्याला तर करायला पाहिजे। मग काय केलं महाराजांनी? कमरेचा बिचवा खानाच्या पोटामध्ये गुफसला। नंतर वाघनेक्यांनी खानाचं पोट फाडलं, त्याचा कोथळा बाहेर काढला। खान ओरडला, दगा झाला, दगा झाला। मग शामियानाच्या बाहेर ना त्याचा बॉडीगार्ड उभा होता सय्यद बंडा, महाराजांवरती धावून आला मारायला। महाराजांचा बॉडीगार्ड जिवाजी महाले दानपट्टा शूर होते बघा। दानपट्टा पाहिला असेल आपण, लांब असतो बघा बेल्ट सारखा, लवचिक आणि दोन्ही साईडून त्याला धार असते। मग सय्यद बंडा वार करणार महाराजांवरती, या जिवाजी महालेने काय केले? एक उंचवडी मारली आणि सय्यद बंडाच्या वरच्यावर हात तोडला आणि दुसऱ्या वारामध्ये त्याला उभा चिरला। इतिहासामध्ये म्हण घडली, होता जिवा म्हणून वाचला शिवा। या खानाचा वकील होता ना कृष्णाजी भास्कर कुलकर्णी, याने सुद्धा वार केला महाराजांवरती। याने 3 वार केले महाराजांवरती तलवारीचे। महाराजांच्या कपाळावरती वार लागला, पण झिरेटोप घातल्यामुळे महाराज वाचले तिकडे। महाराजांनी समजवलं कृष्णाजी भास्करला की ब्राह्मण आहात तुम्ही, आमच्या धर्मामध्ये ब्राह्मणावरती वार नाही करत, समजवलं। त्या कृष्णाजी भास्करने ऐकलं नाही, शेवटी त्याला सुद्धा तिथे मारावं लागला। मुंडकं तोडलं महाराजांनी त्याचं तलवारीच्या वारामध्ये। बघा 2 कबर दिसतात ना सर, जी मोठी दिसते ना ती अफजल खानाची आणि बाजूला छोटी दिसते ना त्याचा बॉडीगार्ड सय्यद बंडा। मग दोघांच्या कबरी महाराजांनी बांधल्या, म्हणजे अफजल खान शत्रू असला म्हणून त्याला फेकला नाहीये,
कारण जिजामातांनी सांगितलं, शत्रू मेला शत्रुत्व संपलं, त्याला वाऱ्यावरती टाकू नको. महाराजांनी खानाची कबर बांधली, त्याला रोज दिवाबत्ती झाली पाहिजे, त्यासाठी महाराजांनी आपला तिकडे मावळा ठेवला दिवाबत्ती लावायला. अफजल खानाला कधी मारला? 10 नोव्हेंबर 1659 साली, गुरुवारी दुपारी 2 वाजता. आज 10 नोव्हेंबर आहे बरं का सर. आजच्याच दिवशी आताच्या सरकारने ते बांधकाम तोडलंय. ऍक्च्युली बघा, तुमची कार येताना तिकडनं झाली, पोलिसांनी बॅरिकेड लावले आणि आतमध्ये जायला रस्ता बंद केलाय. जाताना लागेल तुम्हाला. आता येताना कसं तुम्हाला माहीत नाहीये ना, पण जाताना ती कबर तुम्हाला लागेल. प्रतापगडचा पायथा बरं का सर. म्हणजे जिकडे महाराजांनी खानाला मारला आणि तिथेच महाराजांनी त्याची कबर बांधली. आणि नंतर मग महाराज अफजल खानाच्या भेटीला गेले. कारण अफजल खान महाराजांना तिकडे काय दगाफटका जर करेल तर अफजल खान इकडे येणार आहे किल्ला कॅप्चर करायला. मग 40 लोकांनी गडाचं रक्षण करायचं. त्याच्यासाठी महाराजांनी गुफा बनवली. म्हणजे हे कुठं जात नाहीये. आपण चोरवाडवरती बघणार आहे, जी गडाच्या बाहेर पडते, इमर्जन्सी एक्झिट. हे कुठं जात नाहीये. येताना बघा सर, आपण एंट्री तिकडनं केली आहे, तिकडनं आलोय आपण. मग आता तिकडनं जर पाहिलं ना आपण, वरती बघा समोर या 2 भिंती बघा, जॉईंट वाटतात बरं का सर. तिकडनं जर पाहिलं ना, आपल्याला कंटिन्यू एकच भिंत दिसते. आपण इकडे समोर उभा आहे त्याच्यामुळे हा मधला गॅप ओपन आहे बघा. पण तिकडनं पाहिलं तर आपल्याला जॉईंट वाटतात दोन्ही भिंती. गडाचा दरवाजा दिसत नाहीये. जो गडाचा दरवाजा आहे ना, 2 भिंतींच्या आतमध्ये. पण जोपर्यंत आपण जवळ जात नाही ना, तोपर्यंत किल्ल्याचं गेट कळत नाहीये. आज भारत सरकारने पायऱ्या बनवल्या, हा रोड बनवला, त्याच्यामुळे आपल्याला सोपं झालंय बघा. आपल्याला कळतंय की इथूनच वरती जायचंय. म्हणजे महाराजांचे आर्किटेक्ट कसे होते बघा. हिरूजी इंदुलकर बरं का सर, ज्यांनी गडाचं बांधकाम केलंय. महाराजांचे त्या काळातले आर्किटेक्ट, ज्यांनी रायगड बांधला, ज्यांनी महाराजांचे गड किल्ले बांधले. जसा हा प्रतापगड किल्ला आहे ना, तिकडे समोर एक किल्ला आहे बघा सर. ते लाईटली 2 टोकं दिसतात बघा, 2 माउंटेन दिसतात ना शेवटला. तो सुद्धा महाराजांचा किल्ला आहे. त्याचं नाव आहे मधुमकरंदगड. पण तिकडे ना गाडीचा रस्ता नाही जात. तिकडे जंगलातनं ट्रेक करत जायचं. मग जातात फक्त ट्रेकर. बघण्यासाठी एक शंकराचं मंदिर आहे आणि पाण्याचं तलाव आहे. आणि गडाच्या टॉपला आपण गेलो ना, कडेलोट पॉईंटला, बॅक साईडला क्लायमेट जर चांगला असेल तर रायगड आपल्याला इकडनं पाहायचं आहे. म्हणजे असे 2 किल्ले आपल्याला या गडावरनं दिसतात. क्लायमेट चांगलं असेल तर रायगड आपण बघूया यावर. आता आम्ही पायऱ्या चढत आहे. दिनेश गाईड काकांनी आम्हाला खूप चांगली माहिती दिलेली आहे. पण 95 पायऱ्या चढताना आपल्याला थोडा दम लागतो बघा. पण गडाची रचना कशी केली आहे बघा, स्टीप बनवलंय, चढण केलंय. शत्रू काय करायचा बघा, दरवाजा तोडायला हत्तीचा वापर करायचा. हत्ती. मग आता हत्ती काय करेल, मोठं लाकूड घेईल आणि खालनं पळत येऊन गेटवरती अटॅक करेल ना. हत्ती बघा इथे पळू शकत नाही, स्टीप असल्यामुळे. आणि बायचान्स जर हत्ती पळत आला तर या ठिकाणी टर्न आहे बघा, हत्तीचं स्पीड कमी होणार आहे. आणि जागा शॉर्ट आहे बरं का, खिंड बनवली आहे. शत्रू जरी आला ना 15-20 माणसं घेऊन दरवाजा तोडायला, मग शत्रूचा 1 किंवा 2च माणूस आतमध्ये आला पाहिजे. त्यामुळे जागा शॉर्ट आहे. त्याच्यानंतर ज्या पायऱ्या आहेत ना, त्या पूर्ण इझी आहेत, स्टेप बाय स्टेप्स आहेत, इझिली आपण चढू शकतो. शत्रू दमला पाहिजे बरं का. आज आपण दमतो बघा, दम लागतो बघा. या दोन्ही भिंती बघा जॉईंट आहेत ना. जोपर्यंत जवळ येत नाही ना आपण, तोपर्यंत किल्ल्याचं गेट आपल्याला कळत नाही. आणि एवढं होऊन जरी शत्रू जरी इथे आलाच बायचान्स गेटवरती, मग शेवटचा पर्याय काय बघा, वरती विंडो आहे बघा भिंतीमध्ये, दिसते का इथे पुढे. मग तिकडे वरती ओपन स्क्वेअर दिसतं ना भिंतीमध्ये, तिकडनं तोफेरी मारा करायचा गेटवरती. शत्रू इकडे आल्यानंतर आता बघा, शत्रू आतमध्ये येताना त्याचं तोंड इकडे एंट्री करताना, आणि शत्रूची पाठ तिकडे, बॅक तिकडे. मग शत्रूला कळत नाहीये की आपल्या पाठीवरती कोण अटॅक करतंय. मग याला काय बोलतात मराठीमध्ये, मराठ्यांचा गनिमी कामा. शक्तीपेक्षा युक्ती जास्त. एकटा मावळा आहे ना आपला, इझिली 1000 लोक मारू शकतो तिकडनं तोफेच्या मारेनी. तोफेच्या मारेनी बघा, दोन्ही भिंती किंवा दरवाजा आहे ना तुटला तरी चालेल, पण शत्रूला आतमध्ये जाऊन द्यायचं नाही. दरवाजा ओरिजिनल नाही बरं का. हा दरवाजा आपण आता लावलेला आहे, एक 15-20 दिवस झाले दरवाजा लावलाय त्याला. पण राजांच्या काळात काय रिवाज होता, सनराईज झाला की गेट उघडायचे आणि सनसेट झाला की दरवाजा बंद. महाराजांच्या काळात जे मावळे होते ना महाराजांचे, मग त्यांची गडावरती 11वी पिढी चालू आहे. त्याच्यामुळे जे रिवाज आहेत ते आजही फॉलो केले जातात. याच रस्त्याने आपल्याला परत यायचं आहे, दुसरा रस्ता नाहीये. समजा गेट जर बंद झाला सूर्यास्त नंतर, सनसेट नंतर, मग शत्रू काय करेल बघा, वरती चढायचा प्रयत्न करेल ना. या भिंतीवरनं वरती होल आहेत बघा, अँगल बघा कसा आहे, क्रॉस आहे ना.
किंवा या साईडला सुद्धा होल आहेत बघा आपल्या. वरनं काय करायचं, उकळतं तेल सोडायचं, उकळतं पाणी. इकडे तेल पाणी जर पडायला लागलं अंगावरती, शत्रू कुठे येणार आहे बघा, इकडे येणार आहे सेंटरला जीव वाचवायला. जर शत्रू जर इकडे आला ना, मग त्याला तिकडनं तोफेनी मारा तुम्ही, म्हणजे चारही साईडून त्याला मारायचं. म्हणजे गड जिंकणं एवढं सोपं नाही. गडावरती बघा लाईट नव्हती त्या काळामध्ये, मग या दगडामध्ये आहे ना मशाल अडकवायचे. मशाल आपण काय करतोय आज, कॅन्डल स्टँड, हे मशाल स्टँड बरं का सर. हा चौतारा पाहिला का सर, याला काय बोलतात मराठीमध्ये, दिवडी बोलतात. दिवडी, पारेकरी बसायची जागा. हा दरवाजा बंद झाला ना की महाराजांचे जे मावळे होते ना ते इकडे बसणार गस्त घालायला. आणि विंडो ठेवलेत बघा सर, या भिंतीमध्ये विंडो आहेत बघा, दिवे लावायचे मातीच्या पंत्या लाईटसाठी. विंडो आहेत बघा सर भिंतीमध्ये. आणि आज प्रतापगड म्हणलं की याचा फोटो असतो बघा सर. आपल्या मुलांचं इतिहासाचं 4थीचं पुस्तक, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, पिक्चर पाहिला असेल तुम्ही, जे शूटिंग झालं बघा महेश मांजरेकर. किंवा इंटरनेटला गुगलला जरी आपण आता सर्च मारलं ना, प्रतापगड म्हणलं की आपल्याला एवढाच फोटो पाहायला भेटतो. ऍक्च्युली गड वरती आहे बरं का सर. हा बुरुज आहे, शत्रूवरती नजर ठेवायची जागा. तिकडे उभं राहायचं आणि शत्रू कुठून येतोय कुठं जातोय पाहायचं. मग असे गडाच्या 4 कोपऱ्यामध्ये 4 बुरुज आहेत, चारही साईडून शत्रूवरती नजर ठेवायची. पण ज्यावेळी महाराजांनी अफजल खानाला मारलं, कोतरा बाहेर काढला ना खानाचा वाघनिक्यांनी, हा अफजल खान मेला नव्हता. हा अफजल खान आपला कोतरा आतमध्ये सावरत पालखीमध्ये बसून पळून चालला होता. म्हणजे किती ताकद असेल ना खानामध्ये. खान पळून चाललाय पालखीमध्ये बसून. मग हे पाहिलं कोणी, राजांचे एक सरदार होते बघा, संभाजी कावजी कोंढारकर. महाराजांनी गडावरनं 10 लोक नेली बघा शामेण्याजवळ. मग त्यातले हे संभाजी कावजी कोंढारकर, त्यांनी पाहिलं की खान पळून चाललाय पालखीत बसून. मग पालखी उचलणारे असतात बघा, काय बोलतात भोई, त्या भोईंचे पाय तोडले संभाजी कावजींनी तलवारीने. या अफजल खानाचं मुंडकं कापलं आणि जसा झेंडा अडकावलाय बघा आपण, या बुरुजामध्ये खानाचं मुंडकं अडकवलं भाल्यामध्ये. नंतर खानाचं मुंडकं इथून नेलं पुण्यामध्ये. पुण्यामध्ये आज राजगड येतो, महाराजांची पहिली राजधानी, जिकडे जिजामाता राहत होत्या. मग त्यांना दाखवायला खानाचं मुंडकं तिकडे नेलं. आज अफजल खानाच्या मुंडक्याची कबर आहे ना, ती राजगड पुण्यामध्ये. आणि त्याच्या बॉडीची कबर पाहिली आपण, प्रतापगडचा पायथा. महाराष्ट्रात एकच माणूस असेल ज्याच्या 2 कबर, तो म्हणजे अफजल खान. तो पाहिले आपण दरवाजामध्ये, दोघं तिकडे होती महाराजांच्या काळात. आज काय झालंय, पावसामध्ये पुढची भिंत पडली आहे, फ्रंट साईड पडली आहे, त्याचं रिफरिंग चालू आहे, मेंटेन चालू आहे, तो बघायला आपल्याला इकडे शिफ्ट केली आहे. पण आज प्रतापगड म्हणलं की एवढंच दाखवतात. मग लोकांना काय वाटतंय, प्रतापगड म्हणजे तेवढंच आहे. पब्लिक जास्त वर कोण जात नाहीये सर. ऍक्च्युली सुद्धा तिथे जाऊन काय बघायचंय, फक्त गाडी पार्किंग. तुमची कार उभी आहे ना, ती याच्याच खाली तुमची कार उभी आहे, जिथून आपण चालायला स्टार्ट केलं. पण आपण 1800 फूट हाईटला जाणार आहे. ही तटबंदी आहे बघा साईडला. किती आहे टोटल, 5 किलोमीटर आहे बरं का सर. म्हणजे पूर्ण राऊंड आहे ना 5 किलोमीटर. आणि दरवाजाच्या आतला परिसर आहे 52 एकर. सगळ्यात छोटा किल्ला आहे बरं का 52 एकर. सगळ्यात मोठा आहे तो रायगड आहे 1200 एकर. प्रतापगड 52 एकर आहे, रायगड 1200 एकर मध्ये सर. रायगड बघायला 2 दिवस लागतो. महाराजांची दुसरी राजधानी, जिकडे महाराज किंवा त्यांचे फॅमिली लोक राहायचे. या प्रतापगडला यायचे महाराज आठवड्यातनं 2दा. वरती मंदिर आहे अर्ध्यावरती, हे बघा दीपमाळा दिसते बघा, तुळजाभवानी महाराजांची कुलदेवी आणि आपल्या मराठ्यांचं आराध्य दैवत. मग तुळजाभवानीच्या दर्शनाला महाराज प्रतापगडला यायचे रायगडावरनं. तुळजाभवानीचा वार येतो ना मंगळवार आणि शुक्रवार. मग ज्यावेळी महाराज गडावरती यायचे, महाराजांच्याकडे घोडी होती कृष्णा. जसा बघा महाराणा प्रतापच्याकडे घोडा होता चेतक, उदयपूर ऐकला असेल तुम्ही कधी. मग ज्यावेळी महाराज गडावरती यायचे, आतमध्ये दरवाजा आहे बघा सर. या दरवाजामध्ये महाराज आपली घोडी ठेवायचे कृष्णा. आणि पालखी बोलतो आपण डोली, त्या डोलीमध्ये बसून वरती मंदिर. फक्त महाराज जाणार बरं का सर. राजमार्ग महाराज किंवा त्यांचे फॅमिली लोक इकडनं जाणार, ते सुद्धा जाणार पालखीमध्ये बसून. आपले मावळे जाणार या रस्त्याने घोड्यांवरती. आज महाराजांची बराबरी आपण नाही करू शकत, त्याच्यामुळे हा राजमार्ग बंद केला. मग ज्या रस्त्याने आपले मावळे जायचे ना, त्या रस्त्याने आपण आता मंदिरामध्ये जाणार, तुळजाभवानीचं दर्शन घेणार. त्याला तोफीने मारायचा. शत्रू ग्राउंडला असेल तर त्याला तोफीने मारायचा. आणि शत्रू जर भिंत चढायचा प्रयत्न करेल तर या होलमधनं उकळतं तेल किंवा उकळतं पाणी सोडायचं. आणि मेन गोष्ट काय सर, व्हेंटिलेशन, हवा पास झाली पाहिजे. जर हवा पास होणार नाही ना, हे मटेरियल हळूहळू निघत जाणार प्रेशर लागून. म्हणजे ते बनवले बघा फार विचाराने. अँगल एकदम परफेक्ट आहे बरं का त्यांचा.
सगळे अँगल बघा कसे क्रॉस आहेत आणि वरती जे होल आहेत बघा, या साईडला जे वरती होल दिसतात ना आपल्याला, हे फायरिंग होल आहेत तोफांसाठी. हे महाबळेश्वर बरं का. फिरलं का महाबळेश्वर? फिरलं तुम्ही? 12 पॉईंट आणि 2 मंदिर आहेत सर महाबळेश्वर फिरायला. आपल्याला इकडनं 4 पॉईंट दिसतात. हत्तीच्या माथ्यासारखा डोंगर आहे बघा समोर, हत्तीचा माथा, एलिफंट हेड बरं का. लॉडविक पॉईंट बघा, हा लॉडविक पॉईंट आहे महाबळेश्वरचा. या डोंगराच्या टॉपला पूर्ण जंगल आहे बघा. एका साईडला सावली पडले, एका साईडला ऊन आहे, एल्फिस्टन पॉईंट. आणि तसंच पुढे गेल्यानंतर बघा डोंगराच्या टोकावरती सावली पडले, ऑर्थर सेट पॉईंट, ऑर्थर पॉईंट. आणि इकडे पहिला माउंटन दिसतो ना, कॉर्नरला जंगल संपते, लेवल स्टार्ट होते, हा सनसेट पॉईंट, बॉम्बे पॉईंट, जिकडनं लोक संध्याकाळी सनसेट बघतात, सूर्यास्त. मग हे सगळे पॉईंट्स आहेत बरं का महाबळेश्वरचे. इंग्रजांची नावं बरं का सगळी. म्हणजे जेवढी थंड हवेची ठिकाण आहेत ना, तिकडे हे इंग्रज लोक राहून गेले. त्या लोकांनी डेव्हलप केलं महाबळेश्वर 1818 मध्ये. आज जर तुम्हाला महाबळेश्वरला जुनं पाहायचं असेल, पंचगंगेचा उगम पाहिलं का, स्वयंभू शंकराचं मंदिर, ज्या मंदिरामध्ये महाराजांनी जिजामातांची सुवर्ण तुला केली, त्याला काय बोलतात? क्षेत्र महाबळेश्वर. 5 नद्यांचा उगम आहे बघा तिकडे, कोयना, कृष्णा, गायत्री, वेन्ना, सावित्री. पांडवकालीन मंदिर आहे बरं का ते. पांडवकालीन म्हणजे 4500 वर्ष जुनं. बाकी आपण ज्यात महाबळेश्वर फिरतोय, इंग्रजांनी डेव्हलप केलेलं महाबळेश्वरात आपण फिरतो. या डोंगराच्या बॅक साईडला काय येतं? पाचगणी. पाचगणीला फिरायला काय आहे? टेबल लँड, मॅप्रो गार्डन, पारसी पॉईंट, सिडनी पॉईंट, हे पाचगणी. पण पाचगणी आपल्याला इथून दिसत नाहीये, कारण महाबळेश्वरची हाईट याच्यापेक्षा जास्त आहे. काय बोलला मोरे महाराजांना? येता जावळी जाता गवळी. म्हणजे जावळीत याल ना तुम्ही, तर तुम्ही जिवंत परत जाणार नाही. मग बऱ्याच वेळा सांगून हा मोरे ऐकत नाही ना. मग काय केलं महाराजांनी? 1655ला या चंद्रराव मोऱ्यावर युद्ध केलं. हा मोरे पळाला बरं का इकडनं. मोरे पळाला कुठं? रायगड. रायगडचं जुनं नाव रायरी. मग तिकडे पाठला करून महाराजांनी चंद्रराव मोऱ्याला मारला. हा जावळी परिसर जिंकला स्वराज्यामध्ये. आणि महाराजांनी जावळी जिंकल्यानंतर आहे ना, या डोंगरावरती 1656ला किल्ला बांधायला सुरुवात केला. 1658ला गड बांधला. 2 वर्षामध्ये राजांनी जावळी जिंकली आणि जावळीमध्ये गड बांधला ना 2 वर्षात. मग ही बातमी कळाली आदिलशाह, विजापूर. आदिलशाहची आई होती बघा, बडी बेगम. काय वाटलं तिला? शिवाजीने जावळी जिंकली आहे, उद्या विजापूर जिंकायला कमी करणार नाही शिवाजी. मग तिने काय केला? दरबार भरवला. दरबारामध्ये तिने पैजेचा विडा मांडला की जो कोण शिवाजीला पकडून घेऊन येईल त्याला मी माझं अर्ध राज्य बक्षीस दे. मग हा अफजल खान निघाला विजापूरवरनं पैजेचा विडा उचलून की शिवाजी पहाड का चुवा आहे, जिंदा मुर्दा पकड के लेके आऊंगा. अफजल खान कधी आला इकडे? 1659, म्हणजे गड बांधल्यानंतर लगेच 1 वर्षांनी. मग या अफजल खान वधानंतर आहे ना, महाराजांना मोठा विजय झाला. या विजयालाच आपण मराठीमध्ये बोलतो प्रताप. फार मोठा प्रताप. आणि या खानाने जर महाराजांना इथे जर काय दगाफटका केला असता, आज आपलं चित्र वेगळं असतं. त्याच्यामुळे फार मोठा विजय झाला, प्रताप झाला, म्हणून गडाचं नाव ठेवलं प्रतापगड. 2 वर्षात गड बांधलाय बरं कसं. 5 किलोमीटरची तटबंदी. आज बघा आपण ग्राउंड लेवलला घर बांधू शकत नाही, दगड इकडनंच काढलेले, बाहेरनं आणलेले दगड नाहीयेत. प्रतापगड हा किल्ला दोरपे डोंगरावरती आहे. गाववासियांचे गुरेढोरे ते चारायला यायचे, म्हणून या डोंगराचे नाव दोरपे असे नाव पडले. का सर? शिवकालीन तलाव आहे, पण गड बांधायच्या अगोदर हा पूर्ण डोंगर होता इकडे. मग गड बांधायला जेवढे दगड पाहिजे होत्या ना, मावळ्यांनी काय केलं बघा, हा डोंगर तोडला. मग ज्यावेळी आपले मावळे डोंगर तोडत होते, दगड काढत होते, त्यावेळेला पाणी लागलं बरं का सर. निसर्गाने तेवढीच महाराजांना साथ दिली आहे, पिण्यासाठी पाणी, आणि इथूनच दगड काढून किल्ल्याची तटबंदी बांधली आहे. एवढ्या उंचावरती पाणी आहे बरं का सर. आज आपण गडाच्या पायथ्याला जर बोर मारली ग्राउंड लेवलला, आपल्याला ग्राउंड लेवलला पाणी लागत नाही, पण एवढ्या उंचावरती पाणी. आणि 12 महिने पाणी आहे. एप्रिल मे महिन्यात जरी आलात तुम्ही, तुम्हाला पाणी बघायला भेटेल. महाराजांच्या काळामध्ये बघा भिंत नव्हती सर. महाराजांच्या काळामध्ये पाणी वाहतं होतं. आता वाहतं पाणी साफ राहतं ना. आज काय होतंय, गडावरती छोटी मुलं वगैरे येतात पिकनिकला, खाली उतरू नये, आपण सेफ्टीसाठी भिंत बांधली. मग भिंत बांधल्यामुळे आज पाणी बाहेर जायला चान्स नाही आहे. 12 महिने साठा तसंच राहतोय, पाणी खराब होत आहे. मग हे पाणी आता गडाचं जे काम चालू आहे त्यासाठी पाणी आता यूज केलं जातं. आणि वरती जे 35 फॅमिली राहत आहेत, मावळ्यांची 11वी पिढी चालू आहे गडावरती. ही पाईपलाईन दिसते बघा आपल्याला. गडाच्या पायथ्याला गाव आहे, खालच्या गावातनं 2-3 स्टेजला मोटर लावून आहे ना, पाणी वरती असं पंप केलं जातं.
आज ब्लॅक स्टोन यूज केलाय बघा सर, लक्षात आलं का तुमच्या? आज माउंटन त्यांनी यूज केलाय बघा, त्याच्यामुळे 2 वर्षामध्ये गड बांधला. आपण मंदिरापर्यंत आलो बरं का सर. हे तुळजाभवानीचं मंदिर आहे. 250 पायऱ्या आलो आपण, 250 म्हणजे अर्धा किल्ला आलो आपण. पण बाले किल्ला वर आहे बरं का सर. तटबंदी दिसते बघा, जिकडे महाराज किंवा त्यांच्या फॅमिली लोक राहायचे ना, ते ठिकाण म्हणजे बाले किल्ला. आता आम्ही भवानी मातेच्या मंदिरापर्यंत आलेलो आहे. एकूण 250 पायऱ्या आम्ही चढलेलो आहे. ओरिजिनल पायऱ्या बघा सर, 350 वर्षापूर्वीच्या पायऱ्या बघा महाराजांच्या काळातल्या. आणि आज आपल्या 50-60 वर्षापूर्वीच्या पायऱ्या रिपेअरिंग करायला लागतात ना आपल्या पायऱ्या. 0 मेंटेन आहे बघा सर. ओल्ड इज गोल्ड आहे बरं का सर. आणि हा स्टोन आहे ना असं लावला नाही त्यांनी, दगड फक्त असा लावला नाही आहे. आज आपण फर्निचर कसं जॉईन करतो बघा, एकामध्ये खाचे म्हणून लॉक करतात ना, मेल फिमेल एंटर लॉक. हे दगड त्यांनी लॉक केलाय, म्हणजे काही करा ते हलणार नाहीये, निघणार नाहीये. आणि पायऱ्यांची हाईट जास्त आहे बरं का सर, म्हणजे मावळ्यांची हाईट जास्त असणार. मग त्यांच्या हाईटच्या उंचीच्या हिशोबाने त्या लोकांनी पायऱ्या बनवल्या. 6-6.5 फूट हाईटच्या माणसाच्या लेवलच्या पायऱ्या त्या. एवढ्याच पायऱ्या जुन्या आहेत. हे मंदिर आहे ना, मंदिरासमोर बनवल्या. आणि या बसून आपण काय केलं बघा, आता गॅलरी बांधली बघा तिकडे, सिमेंट कॉन्क्रीट. आणि महाराजांचा राजमार्ग आपण तिकडे बंद केलाय, कारण आपण त्यांची बराबरी आज नाही करू शकत. मग ज्या रस्त्याने आपले मावळे जायचे ना, मग त्या रस्त्याने आपण आता तुळजाभवानीचं दर्शन घेणार. हाईटचा पोल आहे, त्याच्या खाली व्हाईट दिसतंय बघा. जी मोठी आहे ती अफजल खान आहे बरं का सर. मोठी अफजल खानाची, आणि बाजूला छोटी आहे तो सैयद बंडा. आणि जंगलामध्ये बघा पाणी दिसतंय छोटंसं, दिसतं का एकदम खाली बघा व्हाईट स्पॉट पाहण्यासारखा. ही कोयना नदी आहे, जिकडे अफजल खानाने आपलं सैन्य ठेवलं 12,000. नंतर अफजल खान वर आला, जे युद्ध झालं ना ते कोयन्याच्या काठी. त्याचं जे सैन्य मारलं ना, 11,000 सैन्य कापलं बरं का तिकडे, ते कोयन्याच्या काठी. हे व्हाईट दिसतं बघा लाईटच्या पोलाच्या खाली, 2 दिसतात बघा देवर. मग आता मंदिरामध्ये गेल्यानंतर आहे ना, ओरिजिनल आपल्याला आतमध्ये 3 वस्तू पाहायला भेटणार आहे महाराजांच्या काळातल्या. प्रथम काय बघायची आपल्याला, तुळजाभवानीची मूर्ती पाहिजे. आज आहे ना नेपाळमध्ये काली गंडकी नावाची नदी आहे, गंडकी. त्या नदीमध्ये शालिग्राम दगड भेटतो बघा, शालिग्राम दगड पाहिला असाल तुम्ही. सोनार लोकांकडे असतो बघा, ब्लॅक स्टोन असतो बघा, ज्याच्यावरती सोनं चांदी घासतात. सोनार लोक सोन्याला कस लावतात, कसोटी बोलतात त्याला. किंवा या शालिग्राम दगडाची आहे ना, आज आपण आपल्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये पूजा करतो. भगवान विष्णू अयोध्याला जो दगड आणला बघा, भगवान श्रीराम, तो हाच दगड महाराजांनी नेपाळमधनं आणला. त्या दगडाची तुळजाभवानीची मूर्ती बनवली. राजगड पहिली राजधानी. मूर्तीचे शिल्पकार आहेत, त्यांचं नाव आहे बंबाजी नाईक पानसरे, ज्यांनी राजगडला मूर्ती बनवली. आणि महाराजांनी 1661ला इथे स्थापना केली आहे. अफजल खान वधानंतर, कारण ज्यावेळी अफजल खान विजापूरवरनं निघाला, ही जेवढी आपली मंदिरं लागली ना वाटेमध्ये, ती सगळी उद्ध्वस्त करत निघाला. मग या खानाच्या वधानंतर महाराजांनी तुळजाभवानीची प्रतिस्थापना इथे केली आहे. हे प्रति तुळजापूर आहे. देवीची मूर्ती अष्टभुजा आहे, 8 हातांची मूर्ती आहे. देवीच्या पायाजवळ आपल्याला एक छोटं शिवलिंग पाहायचं आहे. दिसायला काचेसारखं दिसतं, पण ते स्फटिकाचं शिवलिंग आहे. ज्या शिवलिंगाची महाराज रोज पूजा आरती करायचे. कुठल्याही गडावरती जर महाराज गेले, हे शिवलिंग आपल्याबरोबर घेऊन जायचे पूजा आरतीला. पण महाराजांचा मृत्यू झाला तो रायगड, मग या शिवलिंगाची रोज आरती पूजा झाली पाहिजे ना. मग छत्रपती संभाजी महाराजांनी शिवलिंग या ठिकाणी घेऊन आलेले, ज्याची रोज संध्याकाळ सकाळ पूजा आरती होते. मग ते महाराजांच्या पूजेतलं स्फटिकाचं शिवलिंग आपल्याला पाहायचंय. आणि मंदिरामध्ये आपल्याला एक तलवार बघायची आहे. कान्होजी हंबीराव मोहिते नाव ऐकलं असाल तुम्ही. महाराजांचे सरसेनापती, महाराजांचे मेहुणे सोयराबाई होत्या ना, त्यांचे भाऊ. आणि छत्रपती राजाराम महाराजांचे मामा. त्यांचं गाव आहे सातारा कराडला गाव आहे तलबीड. या हंबीराव मोहित्यांनी फार मोठा पराक्रम केला. कोयना नदी पाहिल्या पण आता. खानाने सैन्य ठेवलं होतं ना 12,000. मग या 12,000 पैकी या मोहित्यांनी या तलवारीने 600 लोकांना मारलं. एका मावळ्याने आपल्या एका दिवसामध्ये 1 टाइमला 600 लोकांना मारलं. फार मोठा पराक्रम ना. मग काहीतरी प्रूफ पाहिजे ना. आता एवढा मोठा पराक्रम केला, एवढ्या लोकांना मारलंय. मग रिवाज होता आपल्या मावळ्याने 100 शत्रूला जर मारलं, राजाकडनं त्याला इनाम भेटायचा. काय इनाम द्यायचे बघा, सोन्याचा कडा, चांदीचा कडा, इनामी गावं द्यायचे बघा, इनामी जमिनी द्यायचे ना. चांगलं काम केल्यानंतर मावळ्याला इनाम होता राजाकडनं. आज सुद्धा इनाम देतात आपल्या काळामध्ये, गोल्ड मेडल. सैन्यामध्ये मिलिटरीमध्ये मेडल देतात बघा.
किंवा पोलिसांच्या खांद्यावरती स्टार लावतात. 1 स्टार, 2 स्टार, 3 स्टार. तशांच्या तलवारीवरती 6 स्टार आहेत. 100 मारले की 1 स्टार. तलवारीच्या फ्रंट साईडला 3 स्टार आहेत आणि तलवारीच्या बॅक साईडला 3. ती हंबीरराव मोहित्यांची तलवार आपल्याला पाहिजे. महाराजांच्या पूजेतलं स्फटिकाचं शिवलिंग पाहिजे आणि शालिग्राम दगडाची देवीची मूर्ती देवत. मग आता मंदिरामध्ये गेल्यानंतर आहे ना, ओरिजिनल आपल्याला आतमध्ये 3 वस्तू पाहायला भेटणार आहेत महाराजांच्या काळातल्या. प्रथम काय बघायची आपल्याला, तुळजाभवानीची मूर्ती पाहिजे. आज आहे ना नेपाळमध्ये काली गंडकी नावाची नदी आहे, गंडकी. त्या नदीमध्ये शालिग्राम दगड भेटतो बघा, शालिग्राम दगड पाहिला असाल तुम्ही. सोनार लोकांकडे असतो बघा, ब्लॅक स्टोन असतो बघा, ज्याच्यावरती सोनं चांदी घासतात. सोनार लोक सोन्याला कस लावतात, कसोटी बोलतात त्याला. किंवा या शालिग्राम दगडाची आहे ना, आज आपण आपल्या घरामध्ये देवाऱ्यामध्ये पूजा करतो. भगवान विष्णू अयोध्याला जो दगड आणला बघा, भगवान श्रीराम, तो हाच दगड महाराजांनी नेपाळमधनं आणला. त्या दगडाची तुळजाभवानीची मूर्ती बनवली. राजगड पहिली राजधानी. मूर्तीचे शिल्पकार आहेत, त्यांचं नाव आहे बंबाजी नाईक पानसरे, ज्यांनी राजगडला मूर्ती बनवली. आणि महाराजांनी 1661ला इथे स्थापना केली आहे. अफजल खान वधानंतर, कारण ज्यावेळी अफजल खान बिजापूरवरनं निघाला, ही जेवढी आपली मंदिरं लागली ना वाटेमध्ये, ती सगळी उद्ध्वस्त करत निघाला. मग या खानाच्या वधानंतर महाराजांनी तुळजाभवानीची प्रतिस्थापना इथे केली आहे. हे प्रति तुळजापूर आहे. देवीची मूर्ती अष्टभुजा आहे, 8 हातांची मूर्ती आहे. देवीच्या पायाजवळ आपल्याला एक छोटं शिवलिंग पाहायचं आहे. दिसायला काचेसारखं दिसतं, पण ते स्फटिकाचं शिवलिंग आहे. ज्या शिवलिंगाची महाराज रोज पूजा आरती करायचे. कुठल्याही गडावरती जर महाराज गेले, हे शिवलिंग आपल्याबरोबर घेऊन जायचे पूजा आरतीला. पण महाराजांचा मृत्यू झाला तो रायगड. मग या शिवलिंगाची रोज आरती पूजा झाली पाहिजे ना. मग छत्रपती संभाजी महाराजांनी शिवलिंग या ठिकाणी घेऊन आलेले, ज्याची रोज संध्याकाळ सकाळ पूजा आरती होते. मग ते महाराजांच्या पूजेतलं स्फटिकाचं शिवलिंग आपल्याला पाहायचंय. आणि मंदिरामध्ये आपल्याला एक तलवार बघायची आहे. कान्होजी हंबीरराव मोहिते नाव ऐकलं असाल तुम्ही. महाराजांचे सरसेनापती, महाराजांचे मेव्हणे सोयराबाई होत्या ना, त्यांचे भाऊ. आणि छत्रपती राजाराम महाराजांचे मामा. त्यांचं गाव आहे सातारा कराडला गाव आहे तलबीड. या हंबीरराव मोहित्यांनी फार मोठा पराक्रम केला. कोयना नदी पाहिल्या पण आता. खानाने सैन्य ठेवलं होतं ना 12,000. मग या 12,000 पैकी या मोहित्यांनी या तलवारीने 600 लोकांना मारलं. एका मावड्याने आपल्या एका दिवसामध्ये 1 टाइमला 600 लोकांना मारलं. फार मोठा पराक्रम ना. मग काहीतरी प्रूफ पाहिजे ना. आता एवढा मोठा पराक्रम केला, एवढ्या लोकांना मारलंय. मग रिवाज होता आपल्या मावळ्याने 100 शत्रूला जर मारलं, राजाकडनं त्याला इनाम भेटायचा. काय इनाम द्यायचे बघा, सोन्याचा कडा, चांदीचा कडा, इनामी गावं द्यायचे बघा, इनामी जमिनी द्यायचे ना. चांगलं काम केल्यानंतर मावळ्याला इनाम होता राजाकडनं. आज सुद्धा इनाम देतात आपल्या काळामध्ये, गोल्ड मेडल. सैन्यामध्ये मिलिटरीमध्ये मेडल देतात बघा. किंवा पोलिसांच्या खांद्यावरती स्टार लावतात. 1 स्टार, 2 स्टार, 3 स्टार. तशांच्या तलवारीवरती 6 स्टार आहेत. 100 मारले की 1 स्टार. तलवारीच्या फ्रंट साईडला 3 स्टार आहेत आणि तलवारीच्या बॅक साईडला 3. ती हंबीरराव मोहित्यांची तलवार आपल्याला पाहिजे. साईडला 3 आहेत आणि बॅकला 3 आहेत. त्याच्याकडे बघा, तुम्हाला जाणवेल डॉट मारल्यासारखं रिपीट, पण ते लांबून दिसत नाही आहेत. आपण थोडं डेकोरेट केलंय, गंधकाची टिके लावलेत ताकी लोकांना कळलं पाहिजे. पुढे 3 आहेत बरं का सर, आणि बॅक साईडला 3. 600 लोकांना मारलं. 3.25 किलो वेट आहे बरं का सर, हंबीरराव मोहित्यांची तलवार. आणि हा राजमार्ग आहे सर. ही समोर पालखी बघा, अशा पालखीमध्ये बसून यायचे महाराज. आपण कसं आलो बॅक साईडनं. आज महाराजांची बराबरी आपण नाही करू शकत, त्याच्यामुळे हा राजमार्ग. भवानी मंदिराविषयी ठेवलेली तोफांची माहिती आता आपण ऐकणार आहे. बरं का सर, काय करायचं, हिला असं हातामध्ये कॅरी करायचं किंवा खांद्याला कसं बॅग अडकून फिरतो, आज खांद्याला अडकून फिरायचं. 100 किलो वेट आहे बरं का सर. मी अंदाजपंचे वेट सांगतोय. याचं वेट कोणी केलं नाहीये, अंदाजपंचे वेट सांगतोय. 100 किलो, जास्त असू शकतं, कमी असू शकतं. हॉकी स्टिक सारखं पाहिलं का सर, याला पहार बोलतात. पहार कटवणी आपल्या घरामध्ये असते बघा सर. मावळ्यांनी जो डोंगर तोडला ना, ती हे पार. 40 ते 50 किलो वेट आहे बरं का सर. या पारेलाच आपण उचलू शकतो, पण याने आज आपण काम नाही करू शकत. आणि जसं आता यूज करतात बघा रॉकेट लॉन्चर, बॉर्डरला फिरतायत ना आपले सैनिक खांद्यावरती घेऊन, या उकडी तोफा आहेत बरं का सर. आपले मावळे अंगा खांद्यावरती घेऊन फिरायचे. दारुगोळा इथून भरायचा बरं का सर, फ्रंट साईडला. बॅकला होल आहे बघा तिकडे. 400 पायऱ्या चढून आल्यानंतर दमलो.
मग आम्ही टाकू ते आता. ताक तर छान आहे. पण मूर्तीचं तोंड आहे ना हे दक्षिणेकडे बरं कसं दक्षिणमुखी आहे. आज जर आपण हनुमानाची मूर्ती कुठे पाहतो ना तिचं तोंड बघा क्रॉस असतं, राईट लेफ्ट, पूर्वेला असतं किंवा पश्चिमेला असतं. पण या मूर्तीचं तोंड आहे ना ते स्ट्रेट आहे दक्षिणेकडे. रावणाची लंका जायली हनुमानाने, मग ही लंका येते कुठे दक्षिणेकडे ना, म्हणून मूर्तीचं तोंड ठेवलं दक्षिणेकडे. हनुमानाच्या हातामध्ये काय असतो, गदा असते बघा किंवा पर्वत असतो ना, आशीर्वाद देणारी मूर्ती आहे. आज आशीर्वाद देणारी मूर्ती आपल्याला कुठेही पाहायला भेटत नाही. या मावळ्यांना आहे ना ताकद आली पाहिजे, शक्ती. त्या हिशोबाने महाराजांनी मूर्तीची स्थापना केली. हे आहे भगवान शंकरांचं मंदिर म्हणजे केदारेश्वर मंदिर. स्टार्ट केलं बघा चालायला. आपण अर्ध्यावरती इकडे आलो होता, तुळजाभवानीचं मंदिर. हे समोर मंदिर आहे, कळस दिसतो बघा. आणि हे मंदिर पाहून आपण आता वर आलो बरं कसं. 450 पायऱ्या संपल्या. ही आहे बालेकिल्ल्याची चोरवाट. जर बालेकिल्ल्यावर जरी हमला झाला तर आपले मावळे या चोरवाटेतून खाली जाणार आणि 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 महादराजा बंद करणार. या आपण याच्या आत बघूया चोरवाट. सध्या आता ही चोरवाट खुली आहे, लोकांच्या सुरक्षेसाठी, नाहीतरी बंद असते. इकडे कडा आहे बघा, खाली उतरायला चान्स नाही बघा. वरचा माणूस खाली उतरू शकत नाही, खालचा माणूस चढून येऊ आणि शत्रू पेडत नाही बघा. जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत. आणि शत्रू बघा एकटा येणार नाहीये, शत्रू सगळे घेऊन येणार ना, हत्ती घोडे फौज. मग त्याच्यावरती आपण इथून नजर ठेवू शकतो. इकडनं आपल्याला किल्ल्याची फ्रंट साईड कव्हर करू शकतो आपण. आणि इकडनं बघा किल्ल्याची बॅक साईड, ही किल्ल्याची बॅक साईड आहे. बॅक साईडला शत्रूवरती नजर ठेवायला ही सर्वात उंच जागा, मेन वॉच टॉवर. कडेलोट अजून वरती आहे बरं का सर. हा बुरुज आहे, कडेलोट अजून वरती. हा रोड दिसतो बघा खाली, खाली रोड चाललाय पोलादपूर महामार्गे मुंबई, गोवा मुंबई बरं का सर. जी कार वरी येते ना ती महाबळेश्वरला येते, जो खाली रस्ता चाललाय पोलादपूरला. सातारा जिल्हा संपला बरं का इकडे. आता या तटबंदीच्या बाहेर जर हात काढाल ना तर मग इकडे रायगड जिल्हा चालू होणार, आता कोकण चालू होणार. ही तटबंदी बॉर्डर आहे 2 जिल्ह्यांची, आतमध्ये सातारा आणि बाहेर रायगड. कोकण उतरू शकत नाही वरचा माणूस खाली, की खालचा माणूस चढून येऊ शकत नाही. आपला मावळा इथून बाहेर पडणार. हे झाड आहे बघ खाली, झाडाच्या खालनं पाऊल वाट बंद आहे, आता आपण यूज नाही करत ना. तटबंदी लागली बघ तिकडे. आपला मावळा जाणार कुठे, मोठ्या किल्ल्यात. तिकडे जाऊन गेट बंद करायचं आणि रिटर्न अटॅक करायचा. शत्रू पळू शकत नाही बघ कुठे. बघ चारी साईडला कडा, काही चान्स नाही ना उतरायला किंवा चढायला. मग तेव्हा तो बालेकिल्ल्यात तो दरवाजा बंद होणार. हा, दरवाजा बंद करून मेन गेट बंद करून रिटर्न अटॅक करायचा. गनिमी कावा. तोफा पाहिल्या बघा मंदिरात, बघा तोफांचे होल, उकळतं तेल, उकळतं पाणी. इकडनं मावळे आपले फिरायचे, गस्त घालायची. खांद्यावरती तोफा पाहिल्या ना मंदिरात, त्या तोफा घेऊन इकडनं पेट्रोलिंग करायचं 5 किलोमीटर. शत्रू आला खालून तर इकडनं फायर करायची तोफी. 0 मेंटेन आहे बरं का तो. महाराजांचं बांधकाम अजून आहे तसंच आहे बघा, काही मेंटेन नाही केलं आपण. बघा इकडे शाळा आहे सर, ही शाळा आहे जिल्हा परिषद, 4थी पर्यंत शाळा आहे बघा वरच्या मुलांसाठी. सर आपण उभा आहे तो कडेलोट. महाराजांच्या काळात आपला मावळा जर कोण गद्दारी करेल, चोरी फितुरी चिटिंग जर करेल ना, त्या गद्दाराला चोराला इकडे आणायचं पकडून, त्याचे हातपाय बांधायचं. धान्याचं पोतं असतं बघा रिकामं,
पोत्यामध्ये भरायचं आणि कड्यावरनं लोटायचं. भिंत नव्हती बरं का, छोटी मुलं येतात ना पिकनिकला, ती भिंत आपण बांधली आहे. थोडा हात बाहेर काढा, प्रेशर लागेल बघा, हवा लागेल बघा, हवा जाणवते बघा. हो. हाईटला आलायत तुम्ही. अर्ध्यावरती महाराजांची मूर्ती पाहतो बघा. मूर्ती बाजूने आपल्याला हे जे गार्डन दिसतंय ना, मग या जागेवरती महाराजांचा राजवाडा होता. धान्याचे कोठारं होती, घोड्याचे तबेले होते, बंदिस्त बांधकाम होतं बघा सगळं. पण हे राजवाडे म्हणजे स्फूर्तीस्थानं होती ना. हे बघितल्यानंतर एक जोश येतो, स्फूर्ती. मग आपल्या पुढच्या पिढीला हा राज्याचा इतिहास राहिला पाहिजे नाही ना, हा इतिहास इंग्रजांनी संपवला. इंग्रजांनी हे राजवाडे आपले तोडले तोफा लावून. मग ज्यावेळी इंग्रज हे राजवाडे तोडत होते, या इंग्रजांना खजाना भेटला. कारण जुनी लोक खजाना लपवायचे राजवाड्याच्या भिंतीमध्ये किंवा गाडायचे बघा जमिनीत. मग इंग्रजांना खजाना भेटला. मग अजून गडांवरती आपल्याला खजाना भेटू शकतो. या लालचपाई इंग्रजांनी हे सगळे गड किल्ले राजवाडे तोडले. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपण कुठल्याही गडावरती आज गेलो तर महाराजांचा राजवाडा आपल्याला पाहायला भेटत नाही. हे चौतारे उरलेत, हे चौतारे आहेत बरं का राजवाड्याचे. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गजाश्वपती, भूपती, प्रजापती, स्वर्णरत्न श्रीपती, अष्टउदान जागृत, अष्टउदान वेष्टित, न्याय अलंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय गुलावंश, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, योगीराज, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याची स्थापना दिनांक 30 नोव्हेंबर 1957 साली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली. मी आज 10 नोव्हेंबर रोजी महाराजांच्या दर्शनासाठी आलेलो आहे. शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोठा 10 नोव्हेंबरलाच काढलेला होता. आम्ही सध्या प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याच्या मागील बाजूस आहोत. या ठिकाणावरून समोर दिसणारी तटबंदी अद्वितीय शिल्पकलेचा नमुना आहे. डोंगराच्या कड्याशी बांधलेली ही तटबंदी गडाच्या मजबूत रक्षणाची साक्ष देत आहे. एका बाजूला खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला अभेद्य तटबंदी. या दृश्यातून छत्रपतींच्या दूरदृष्टीची आणि रणनीतीची प्रचिती येते. गडावरून खाली उतरताना छान छान मूर्त्या आणि वेगवेगळ्या साहित्य विक्रीला असणारी दुकाने आहेत. गडावरून खाली उतरताना जेवणाची छानपैकी सोय झालेली आहे. आजीला भाकरी थापताना बघून पोटात कवळे ओढायला लागलेले आहेत. मस्त मस्त भजी सुद्धा आहेत. आम्ही चालून चालून खूप दमलो म्हणून आम्ही एका रेस्टॉरंट मध्ये थांबलो. इथनं सर्व किल्ल्याचा व्ह्यू पण दिसतो. किल्ल्यावरती आम्ही आल्यावर कांदा भजी, बटाटा भजी, पिठलं भाकरी, चटणी, कांदा, चिंच, भरीत इथे भेटतं. मित्रांनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा
आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.